अनेक साधू संतांची प्रमाण घेऊन महाराज आज आम्ही अभंगाला हात घालतो, परंतु मला असं वाटतं अहो एकाने जे सांगितलं ते तुम्ही दृढ करा, काही हरकत नाही. जो मनुष्य एका नामावरती स्थिर राहतो ना त्याला बाकी कोणताही परमार्थ करायची गरज नाही, पुन्हा त्यानं वाऱ्या करायची गरज नाही. पंढरपूर, काशी, वाराणसी, अयोध्या आम्ही वर्षाला मायबाप ट्रिपा काढतोय आणि वर्षाला आम्ही तीर्थक्षेत्र करून येते. तुम्ही करू नका असं मी मुळीच म्हणणार नाही, परंतु महाराज आयुष्याची सार्थकता या भगवंताच्या नावामध्ये. ज्याला घरात बसून मायबाप नामस्मरण साध्य करता आलं, ज्याला घरात साध्यता करता येते महाराज त्याला देव सुद्धा घरात भेटायला येतो महाराज. ठीक आहे ना. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं ठाईचं बाई सोने करा एक चित्त आवडी अनंत आर बाबा. आवडीनं घरात बसून नामस्मरण करा महाराज, देव येईल तुमच्या जवळ. ठीक आहे ना. आज ज्यांचं वर्ष श्रद्धा आहे महाराज त्यांना मानावं वाटलं मला. का? कारण मला काल माहिती मिळाली की आज आपलं आयुष्य किती दिवस आहे आम्हाला माहितीच नाही, परंतु महाराज तीर्थक्षेत्राची आवड असणं, देवाच्या नामस्मरणाची आवड असणं, भगवंताला नमस्कार करणं, सुंदर नियम त्यांच्या आयुष्यामध्ये होते. आणि महाराज शेवटाली जवळजवळ आयुष्यात 4 ते 5 लाख रुपये घालून सगळी तीर्थयात्रा करणार हे मनुष्य आहे. ठीक आहे ना. विठाला विठाला विठाला.